कुक नावाचे जे सीईओ आहेत ऍपलचे, त्यांना सांगितलं की भारतात थांबण्याची काही गरज नाही, भारतात उत्पादन वाढवण्याची काही गरज नाही, तुम्ही अमेरिकेत वाढवा. आता मार्केटचा विचार केला, बाजाराचा विचार केला, तर भारतीय लोकसंख्या आणि भारतात वापरण्यात येणारे आयफोन किंवा कुठलीही वस्तू ह्याची युरोपपेक्षा मोठी बाजारपेठ भारत आहे. त्यामुळे साहजिकच आहे कुठल्याही कंपनीला भारतामध्ये आपलं उत्पादन असावं असं वाटणारच. त्याच्यात आयफोननी काय असं नाविन्यपूर्ण काही केलं नव्हतं. आयफोनला असलेली प्रचंड मागणी आणि भारतातला बाजार या दोन्ही गोष्टींचा विचार करता आयफोनला हा सौदाच फायद्याचा होता. पण ट्रम्पनी असं सांगणं हे आश्चर्यकारक, धक्कादायक आहे. प्रश्न एवढाच आहे की डोनाल्ड ट्रम्प हे व्यापारी बुद्धीचे अध्यक्ष आहेत आणि ते भारताचे मित्र आहेत की शत्रू आहेत? म्हणजे भारतामध्ये एखादा प्रकल्प येत असताना त्या मालकाला, त्या सीईओला सांगणं की तुम्ही जाऊ नका, काय गरज आहे, हे फक्त शत्रूच करू शकतो आपला. हे आपलं हित जोपासण्याचं काम ट्रम्प करत नाही, तर आपल्या हितामध्ये बाधा आणण्याचं काम ट्रम्प करतो. हे धोकादायक आहे, धक्कादायक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी याबाबत अजून काय बोलले? त्यांनी बोलावं की न बोलावं हा माझा प्रश्न आहे. प्रश्न मी एक अभ्यासक म्हणून बोलतोय की भारतामध्ये त्याची बाजारपेठ असताना, भारतामध्ये एक उत्पादन, त्याचं प्रोडक्शन हे सगळं येत असताना एका राष्ट्राध्यक्षाने भूमिका घ्यावी आणि तसं जाहीररित्या बोलून दाखवणं, म्हणजे ही मुत्सद्देगिरी म्हणता येईल का? ही डिप्लोमसी म्हणता येईल का? तर मला तरी नाही वाटत. त्याच्यामुळे मोदींनी काय बोलावं हा त्यांचा प्रश्न आहे, हा माझा प्रश्न नाही.